एक गरीब मच्छीमार आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी दररोज समुद्राच्या किनारी मासे पकडण्यासाठी जात होता आणि एका दिवशी त्याला खूप मौल्यवान मासा भेटतो ज्याची किंमत लाखामध्ये असते आणि तो एकदम खुश होतो आणि देवाला धन्यवाद बोलत म्हणतो, आज मी ह्या माशाला विकून माझं सगळं कर्ज फेडून टाकेन. तो एकदम आनंदाने घराकडे जाऊ लागतो. तेवढ्यातच एका ताकदवान माणसाची नजर त्या माशावरती पडते आणि त्याला माहिती होतं की हा मासा खूप मौल्यवान आहे. तेव्हा तो म्हणतो की मासा इकडे आण. मग मच्छीमार त्याला खूप विरोध करतो, परंतु पुढला माणूस खूप ताकदवान असल्यामुळं त्याच्याकडून मासा हिसकावून घेऊन जातो. तेव्हा मासा त्याच्या अंगठ्याला चावतो. तेव्हा तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर मलमपट्टी करून म्हणतात की 2 दिवसांनी परत ये. 2 दिवसांनी पट्टी काढली, पण जखम आणखीन जसेच्या तसंच होती. डॉक्टर म्हणतात की हा जखमीवाला एरिया कापावा लागेल, नाहीतर पूर्ण अंगठा कामामधून जाईल. मग त्या जखम झालेल्या एरियाला कापतात आणि पट्टी करतात आणि काही दिवसांनी चेक करतात, पण घाव आणखीन जसेच्या तसंच होता. मग डॉक्टर म्हणतात की अंगठा कापावा लागेल, नाहीतर पूर्ण हात कामामधून जाईल. मग अंगठा कापतात, परत चेक करतात, पण घाव आणखीन वाढतच होता. मग डॉक्टर म्हणतात की तुझा तळ हात कापावा लागेल, नाहीतर तुझा पूर्ण हात खांद्यापासून पूर्ण कामामधून जाईल. तेव्हा त्याला काही लोक म्हणतात की तुझ्या हातानं कोणाचं वाईट तर घडलं नाही ना? मग ताकदवान माणूस म्हणतो, कमवलंय का नव्हतं आणि खाणार मी होतो. मग दुसरे लोक म्हणतात की जा त्या माणसाचा शोध घे, त्याच्या पाया पड, त्याची माफी माग. मग तो ताकदवान माणूस त्या मच्छीमाराचा शोध घेतो आणि त्याच्याकडे जाऊन त्याची माफी मागतो आणि त्याला म्हणतो की तू असं काय केलास, कोणतं तंत्र मंत्र वापरलास की माझी परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे. तेव्हा मच्छीमार म्हणतो की मला तंत्र मंत्र हे काहीच माहित नाही, मी फक्त देवाला हेच म्हणालो की त्या माणसाने मला त्याची ताकद दाखवली, आता तुम्ही त्याला तुमची ताकद दाखवून द्या. त्यामुळे लक्षात ठेवा, जर आज तुम्ही कोणाला त्रास दिलात तर त्याचे फळ ह्याच जन्मामध्ये तुम्हाला भोगावं लागतं.